नाही जिची माया गेली दूर तिले माय म्हणून. दूध तापवल्यानंतर दुधावरची साय येते ना, तिला साय म्हणू नये. जिची माया गेली ना, तिला माय म्हणू नये. अरे काय असतं आई संतकरण, काय असतं माते संतकरण. आठवा तो प्रसंग. सर्व गावानं, आळंदी गावानं वाईट टाकलेलं आहे. गावामध्ये कोणी सुद्धा बोलत नाहीये. अशा वेळेला रखुमाई माता विठ्ठलपंत आपली झोपडी इंद्रायणीच्या तीरावरती बांधून राहतात. एक दिवसाचा प्रसंग आहे. माऊली बोलतात, आई मला भूक लागली गाई, आई मला काहीतरी जेवायला दे गाई. त्यावेळेला पाहते रखुमाई माता घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाहीये. डोळ्यामध्ये घळघळ 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 अश्रू उठतायत. विठ्ठलपंत हातामध्ये भिक्षेची झोळी घेतायत. आळंदी गावामध्ये येतात. एका प्रचंड वाड्यासमोर दरवाजासमोर उभे राहतात. आरोळी देतात. ओम भवती भिक्षाम देही. द्यावी का त्या माऊलीने भिक्षा. विठ्ठलपंतांना समोर पाहिल्याबरोबर दार बंद करून घ्यावं, पुढच्या दारामध्ये जावं, आरोळी द्यावी. ओम भवती भिक्षाम देही. द्यावी का त्या माऊलीने भिक्षा. विठ्ठलपंतांना समोर पाहिल्याबरोबर दार बंद करून घ्यावं. भिक्षा मिळालेलीच नाहीये. पुन्हा आपल्या झोपडीकडे येतात. धावत धावत जाते रखुमाई माता. हातातील झोळी हिसकळून घेते. पाहते त्या भिक्षेच्या झोळीमध्ये अन्नाचा कण सुद्धा नाहीये. काय अंतकरण झालं असेल त्या माऊलीचं. स्वामी पतिदेव गेली 2 दिवस झालं आपले बाळ उपाशी आहे. स्वामी पतिदेव आपल्या बालकांचं कल्याण व्हावं, आपल्या बालकांना समाजामध्ये मान मान्यतेनं फिरता यावं, याकरिता काहीतरी करा पतिदेव, याकरिता काहीतरी करा. विठ्ठलपंत उठताय. आळंदीच्या ब्रह्मसभेसमोर उभे राहतायत. त्यावेळेला आळंदीची ब्रह्मसभा सांगते, पंथ पैठण क्षेत्री जा. पैठणची ब्रह्मसभा आपल्याला न्याय देईल. पैठण क्षेत्री जात आहेत. अमृतेश्वराच्या रावळामध्ये सभा भरलेली आहे. आणि त्यावेळेला त्या विद्वानानं सांगितलं, पंत तुमचं पातक खूपच मोठं आहे, त्याला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त, देहत्याग. काय अवस्था झाली असेल त्या बापाच्या अंतकरणाची. पंत बोलताय, मी देहत्याग केल्यानंतर जर बालकांना समाजामध्ये मान मान्यतेने फिरता येणार असेल ना, तर देहत्याग करायला काहीच हरकत नाही. सुंदर अशा प्रकारचं त्यावेळेला विठ्ठलपंत निघतायत. पैठणवरून निघतायत. मजल करत आळंदीमध्ये येतायत. सायंकाळची वेळ आहे. लहान लहान मुलं झोपडीच्या बाहेर खेळतायत. रखुमाईनं पाहिलं, स्वामी पतिदेव आलात तुम्ही. बसायला आसन टाकलेलं आहे. पाण्याचा तांब्या भरून घेतलेला आहे. आणि ते विचारते, स्वामी पतिदेव सांगा ना ब्रह्मसभेनं काय न्याय दिला सांगा. त्यावेळेला पंत बोलतात, स्वामी पतिदेव आपल्या डोळ्यामध्ये अश्रू. त्यावेळेला पंत बोलतात, हा रखुमाई हृदय कठोर करू नाही का रखुमाई, हृदयावर दगड ठेवू नाही का रखुमाई. एकच प्रायश्चित्त दिलं, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त, देहत्याग. काय वाटलं असेल होत्या आईच्या अंतकरणाला. स्वामी पतिदेव आपण देहत्याग केल्यानंतर जर बालकांना समाजामध्ये मान मान्यतेने फिरता येणार असेल ना, तर देहत्याग करायला काहीच हरकत नाही. सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक मुलांकरता केलेला आहे. मुलं जेवलेली आहेत, झोपलेली आहेत. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. विठ्ठलपंताने आपल्या अंगावरून पांघरून काढलेलं आहे. दारापर्यंत आलेले आहेत. उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकतायत. रखुमाई माता उठते, आपल्या अंगावरून पांघरून काढते, दारापर्यंत येते आणि एकदा शेवटचं डोळे भरून आपल्या बाळांकडे पाहते, आपल्या मुलांकडे पाहते. पंत बोलतात, रखुमाई चल, मुले उठली तर आपल्याला जाता येणार नाही. रखुमाई चाल. काय अवस्था असेल त्या मायबापांच्या अंतकरणाची. हळुवार पावलानं रखुमाई माता आपल्या मुलांच्या जवळ जाते. निवृत्तीनाथाच्या तोंडावरून वस्त्र बाजूला काढते. स्वामी पतिदेव
उद्या मी गेल्यानंतर या माझ्या बालकावर ना मायेचं प्रेमाचं पांघरून घालण्याकरता कोणच ना कोणाशी निराऊ कोणा हाती देऊ निवृत्ती हा आत केवी त्याग सांगा माझ्या या निवृत्तीचा सांभाळ कोण करणार आहे ज्ञानोबारायांच्या जवळ जाते ज्ञानोबारायांच्या तोंडावरून वस्त्र बाजूला काढते स्वामी पतिदेव हा ज्ञान आहे ना हा ज्ञाना माझ्या हृदयाचा तुकडा आहे हा ज्ञाना माझ्या काळजाचा तुकडा आहे ज्ञानदेव माझ्या जीवीचा ठेवा परब्रह्म हेवा केवी त्या हृदयाचा तुकडा काळजाचा तुकडा या ज्ञानाचा त्याग करून मी कशी जाऊ सांगा सोपान देवाच्या तोंडावरून वस्त्र बाजूला काढते स्वामी पतिदेव हा सोपान आहे ना या सोपानानं आजपर्यंत माझ्याकडे कुठल्या प्रकारचा हट्ट केला नाही स्वरूपे सुंदर वृत्तीते प्रशांत सोपान हा आत केवी सांगा ना त्या सोपानाचा त्याग करून मी कशी जाऊ सांगा मुक्ताईच्या जवळ जाते मुक्ताईच्या तोंडावरून वस्त्र बाजूला काढते स्वामी पतिदेव सोपाना या मुक्ताईचा त्याग करून मी कशी जाऊ सांगा हो या मुक्ताईचा त्याग करून मी कशी जाऊ सांगा काय प्रसंग आहे का आईवर काय प्रसंग आहे का बापावर हे एकदा शेवटचं डोळे भरून आपल्या बाळांकडे पाहते दारामध्ये आलेली आहे आपल्या झोपडीची ताटी बंद करते आणि निघालेले अनंताच्या प्रवासाला परत कधीच न येण्याच्या प्रवासाला दोघं पती पत्नी इंद्रायणी मातेच्या तीरावर येत आहेत संत वाहते इंद्रायणी माता शांत वाहते इंद्रायणी माता त्यावेळेला रखुमाई माता एकदा इंद्रायणी मातेकडे पाहते एकदा सिद्धेश्वराकडे पाहते एकदा आपल्या झोपडीकडे पाहते आपल्या भावांकडे पाहते न राहून पुन्हा रखुमाई माता पदर पसरते आणि पदर पसरून सर्वांना उद्देश रखुमाई माता बोलते हे वृक्षांनो हे वेलींनो उद्या या आळंदी गावातील माझ्या बाळावर मायेचे प्रेमाची सावली घालण्याकरता कोणी सुद्धा नसणार आहे म्हणून हे वृक्षांनो हे वेलींनो माझ्या या बाळांची सावली बनून तुम्ही राहायचंय हे पशूंनो हे पक्ष्यांनो उद्या या आळंदी गावातील माझ्या बाळाबरोबर खेळण्याकरता बागडण्याकरता तुम्ही सुद्धा नसणार आहे पण हे पशूंनो हे पक्ष्यांनो माझ्या बाळाबरोबर खेळण्याचं बागडण्याचं काम तुम्ही करायचं हे सिद्धेश्वरा आजपर्यंत तुझ्या कृपेनं वाढले रे लहानाचं मोठं झाले रे हे सिद्धेश्वरा उद्या मी गेल्यानंतर या माझ्या बाळांचा सांभाळ तू करायचं हे धरती माते उद्या मी गेल्यानंतर या माझ्या बाळांना माईचं आंदोलन घालण्याकरता कोणी सुद्धा नसणार हे धरती माते उद्या मी गेल्यानंतर या माझ्या बाळांचं आंदोलन तू व्हायचं हे आकाश देवते उद्या मी गेल्यानंतर माझ्या बाळांना मायेचं पांघरून घालण्याकरता कोणी सुद्धा नसणार हे आकाश देवते माझ्या या बाळांचं पांघरून तू व्हायचं आणि त्याच वेळेला क्षणात मायेचा मोहाचा पडदा बाजूला सारून देह त्याग करण्याकरता निघून गेली ना आई तिला म्हणायचं असतं विठाला